नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बरेचशा विद्यार्थ्यांना आता म्हणजे डिसेंबर तर झालं आहे, अजून सुद्धा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालेला नाही। आपण बरेचसे व्हिडिओ बनवले क्वालिफाईंग क्रायटेरियाचे की कधी कमी होणार, सगळ्या माहिती सुद्धा दिली तुम्हाला की एक नवीन कॉलेज ऍड होणार त्यानंतर कमी होणार म्हणून। पण विद्यार्थी मित्रांनो, एनसीआयएसएम कडून एकही नोटीस आतापर्यंत आपल्याला आलेली नाही। नवीन काहीतरी त्यांची म्हणजे कोर्टामध्ये काय चालू, गव्हर्नमेंट काय डिसिजन घेते हे संपूर्ण माहिती अजूनपर्यंत कोणाकडेच आलेलं नाही। बरेचसे काउन्सिलर फक्त काय करताय की त्यांचं म्हणजे हा राऊंड होणार, तो राऊंड होणार आणि बरेचसे माहिती देत आहे फक्त, आणि कोणीच असं क्लिअर सांगत नाही की होणार की नाही। पण विद्यार्थी मित्रांनो, मला तरी असं वाटतं की क्वालिफाईंग क्रायटेरिया आता होणार नाही म्हणून कमी, कारण की एनसीआयएसएम कडून एकही नोटीस येत नाही आणि होईल तर फक्त आता स्ट्रे वॅकन्सी राऊंड होईल, त्यामध्ये पण तेच विद्यार्थी एलिजिबल राहील ज्यांचं आतापर्यंत कोणत्याच कॉलेजला अलॉटमेंट आलेलं नाही। हेच विद्यार्थी फक्त ग्रुप बी साठी इलिजिबल राहतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर म्हणजे पहिले जे राऊंड झाले स्ट्रे वॅकन्सी राऊंड, त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला अलॉटमेंट आलेला असेल आणि त्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट आल्याच्या नंतर तुम्ही जर ऍडमिशन घेतला असेल तर तुम्हाला या राऊंड साठी तुम्ही पात्र नसणार। जो राऊंड होणार स्ट्रे वॅकन्सी राऊंड, त्या राऊंड साठी फक्त आपले जे काही विद्यार्थी आहे त्यांना एकही कॉलेजला अलॉटमेंट आलेलं नाही, हेच विद्यार्थी फक्त त्या राऊंड साठी इलिजिबल राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगली चॉईस फिलिंग करा, चांगलं हवं तसं जर तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल, प्रॉपर वेने तुमचं मार्गदर्शन आमच्या थ्रू तुम्हाला मिळणारच आहे। आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया होणार की नाही कमी त्याबद्दल जर बघितलं आपण तर बरेचसे विद्यार्थी आहे, पालक आहे, ते चिंतित आहे की बाबा होईल की नाही। पण मला तर एकच म्हणायचं, तुम्ही आता इथे तर ऍक्टिव्ह राहाच काउन्सिलिंग मध्ये, पण तुमचं 12वीचं जे काही आहे प्रिपरेशन नीटचं ते चालू राहू द्या। कारण की जर इथं ऍक्टिव्ह का राहा, कारण की जर का क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाला तर तुम्हाला डायरेक्ट इकडे ऍडमिशन घेता येईल, आणि जर नाही झाला, इतर राज्य आहे त्यामध्ये डायरेक्ट होऊ शकतो, तर इतर राज्यामध्ये पण करता येईल आपल्याला। समजा जर नाही झाला ना, तर तुम्हाला नीटचा हा फायदा राहील की नंतर तुम्हाला एक्झाम देऊन नंतर पुढे प्रिपरेशन करून तुम्हाला ऍडमिशन करता येईल पुढच्या वर्षी। पण ह्या वर्षीचं तर काहीच सांगता येत नाही, काहीच नोटीस वगैरे पण आलेलं नाही। तर तुम्ही ह्या गोष्टीचं खात्रीशीर माहिती घेऊन तुम्ही काउन्सिलिंग करा, हवं त्या काउन्सिलरकडे पैसे फसू नका सीट बुकिंग साठी। आणि जर का क्वालिफाईंग क्रायटेरियाचं काही जरी नोटीस आली तर मी तुम्हाला ती व्हिडिओच्या माध्यमातून तर कळवणारच आहे। आपल्या युट्यूब चॅनलला कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही नोटीस येईल सगळ्यात पहिले आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला मिळेल। आणखी जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता। धन्यवाद।